नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आज सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। बऱ्याच लाडक्या बहिणींना बँकेकडून मेसेज आलेला आहे। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही मे महिन्याच्या हप्ता वाटपास सुरुवात करत आहोत आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही लाडक्या बहिणींचे पैसे आले आहेत का? एकदा चेक करा। आणि तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील तर तुमच्या बाबतीत नेमका कोणता प्रॉब्लेम झाला आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। तर आज नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळाला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या लाडक्या भावाने सांगितलं आहे की आम्ही 33 लाख बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करत आहोत। यासाठी सरकारकडून बँकांना निधी देण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता की आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी मिळून बँकांना चेक दिलेला आहे। यामध्ये आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब असंही म्हणाले आहेत की 990 कोटीचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आलेला आहे। त्यानंतरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आजच एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे की आतापर्यंत आम्ही 10 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पोहोचवले। आता 11व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात केली आहे आणि मे महिन्याच्या लाडक्या बहिणींच्या हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला। एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उशिरा जमा झाला आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळाला। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी यावेळी विशेष लक्ष घालून बँकांना आदेश दिले। लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा या 12 बँकांना आदेश दिले आहेत। म्हणून ज्या महिलांचं खातं 12 बँकांमध्ये आहे त्या महिलांना सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास उशीर झाला होता कारण बँकांचे प्रॉब्लेम झाले होते। म्हणून ज्या बँकांना सरकारची मंजुरी आहे, ज्या बँकांमध्ये सर्वात आधी सरकारी योजनेचे पैसे जमा होतात, त्याच बँकांमध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सोडले गेले आहेत आणि सकाळपासून बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली। रिझर्व्ह बँकेकडून ज्या बँकांना कोणत्याही मिनिमम बॅलन्सची अट नाही, म्हणजेच अशा कोणत्या बँका आहेत की ज्या बँकांमध्ये पैसे जमा झाल्यावर लाडक्या बहिणी लगेच जाऊन बँकेतून पैसे काढून आणू शकतात आणि त्यांना कोणताही दंड आकारण्यात येत नाही। सगळ्यात पहिल्यांदा ज्या सरकारी योजनेचे पैसे बँकांमध्ये सर्वात आधी जमा होतात अशाच महत्त्वाच्या 12 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होत आहेत। त्यामध्ये काही सरकारी बँका आहेत तर काही खाजगी बँका आहेत ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे 2100 रुपये जमा झाले आहेत। लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता 2100 रुपयाचा मिळालेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पेपरमध्ये देखील बातमी आलेली आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा 11वा हप्ता हा 2100 रुपयाचा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्या लाडक्या भावाने दिलेला वादा पूर्ण केला आहे। म्हणूनच पेपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री साहेब आपल्याला म्हणाले होते की तुमचे सख्खे भाऊ मिळून या हप्ता वाटपाचं काम सुरू करू आणि तुमच्या सख्या भावांकडून तुमच्या खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर हा 2100 रुपयाचा हप्ता सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात ही झाली आहे। 2100 रुपये हे मे महिन्यापासून लाडक्या बहिणींना मिळणार असा वादा केला होता आणि 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले सुद्धा। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 10 हप्ते जमा झाले आहेत आणि ते 10 हप्ते डीबीटीच्या माध्यमातून जमा झाले आहेत। म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत आहेत। आताच मागच्या महिन्याचा एप्रिलचा जो हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला
तो देखील तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून 1500 रुपयाचा तुमच्या खात्यावरती जमा झाला. आणि आत्ताच मे महिन्याचा हप्ता जो 2100 रुपयाचा असणार आहे तो देखील डीबीटीच्या मार्फतच तुमच्या खात्यावरती जमा होत आहे. सकाळीच आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. बऱ्याच लाडक्या बहिणींना हा मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक बघा. आता मी तुम्हाला 12 बँकांची नावे सांगणार आहे. ज्या 12 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सगळ्यात आधी जमा होणार आहेत. सर्वात पहिल्यांदा सरकारच्या सर्व योजनांसाठी सर्वात आधी पैसे येण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे. ज्या लाडक्या बहिणींचं खातं हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. बँक ऑफ इंडिया मध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्या लाडक्या बहिणींना देखील 2100 रुपये खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे. ICICI बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. पोस्टामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. पोस्टामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. पण तुमच्या खात्यावर किती मिनिमम रक्कम शिल्लक आहे ते पाहूनच बँकेमधून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घरी घेऊन या. कॅनडा बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ हा सगळ्यात आधी मिळणार आहे. पंजाब आणि सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं असणाऱ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आज मिळाला आहे. युनियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आज जमा झाले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचे खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा आजपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. ॲक्सिस बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचा हप्ता आज मिळाला आहे. HDFC बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज आज आलेला आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं खातं HDFC बँकेमध्ये आहे त्यांना देखील आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे आणि 2100 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लाडक्या बहिणींनो अजून सरकारकडून बँकांची निवड प्रक्रिया चालू आहे. म्हणजे आज या 12 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत कारण या 12 बँकांची लिस्ट ही सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. आता उरलेल्या बँका आहेत त्यांची लिस्ट सरकारकडून जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतरच उरलेल्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. तुम्हाला जर आज पैसे मिळाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा सरकारकडून दुसरी यादी जाहीर होईल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे 2100 रुपये जमा होतील.